तर महाराष्ट्रातील तमाम लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण जे आहे तर ते तुमचं डिजिटल रेशन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग निराधार योजना आणि इतर निराधार योजना आणि सामान्य लाभार्थ्यांना देखील ही गोष्ट जी आहे तर ती अत्यंत उपयुक्त असणार आहे। कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लाभार्थ्याकडे त्याचं रेशन कार्ड असतं आणि ते रेशन कार्ड जे आहे तर ते जुनं रेशन कार्ड आपल्याला बऱ्याचदा घेऊन जावं लागतं कुठे ना कुठे। तर ते रेशन कार्ड जे आहे तर ते आता बंद होणार आहे। तुमचं जे जुनं रेशन कार्ड आहे तर ते बंद होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र नवीन रेशन कार्ड, डिजिटल स्वरूपाचं जे काही रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड यूज करायचं आहे। चला तर बघूया आपण ते रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि त्याचा वापर कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल। तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, सुरुवातीला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं आहे। आपल्या फोनमध्ये हे जे प्ले स्टोअर दिसतं आहे तुम्हाला, या प्ले स्टोअरवरती क्लिक करायचं आहे, जिथून तुम्ही व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम डाउनलोड करता। या प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक सर्च बटन दिसेल बघा, सर्च ॲप्स, इथे सर्वात खाली यावर क्लिक करायचं आहे। हे यावर क्लिक केलं की इथे तुम्हाला मेरा रेशन असं काही पण तुम्ही टाईप करू शकता। तर तुमच्या पुढे हे ॲप्लिकेशन येईल, मेरा रेशन असं टाईप केल्यानंतर तुमच्या पुढे हे ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे इन्स्टॉल्ड करायचं आहे। आता माझ्याकडे हे अनइन्स्टॉल म्हणजे हे ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे। हे बघा, हे इन्स्टॉल्ड बटन असतं, यावरती क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक कराल तर तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते इन्स्टॉल्ड व्हायला सुरू होईल। मी अनइन्स्टॉल केलं आणि परत इन्स्टॉलिंगला टाकतो आहे। हे इन्स्टॉल्ड केल्यानंतर बघा, पुढची प्रोसेस जाणून घेऊया। त्याआधी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारू शकता। आपला नंबर आहे 94 23 39 37 61 किंवा फोनच्या माध्यमातून देखील तुमचे प्रश्न विचारू शकता। याआधी आपण दिव्यांग स्वतंत्र रेशन कार्डचा व्हिडिओ टाकलेला होता, तर त्याचा पार्ट 2 देखील येणार आहे। ठीक आहे, आता इथे तुम्हाला यावरती ओपनवरती क्लिक करायचं आहे, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अलाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या पुढे दिसेल। इथे तुम्हाला सिलेक्ट युअर लँग्वेज म्हणजे तुमची भाषा कुठली आहे ते निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तर इथे इंग्लिश किंवा मराठी तुम्ही ठेवू शकता। मी इथे इंग्लिश ठेवून पुढे जातो। इंग्लिश ठेवून पुढे गेल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस शो होईल। त्यानंतर पुढे तुम्हाला याच्यावरती खाली पिवळ्या अक्षरामध्ये जे लिहिलं आहे यावरती क्लिक करायचं। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तर इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा। इथे तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तर तो एंटर करायचा आहे। इथे यूजर लॉग इन करायचं आहे आपल्याला, डिपार्टमेंट लॉग इन नाही करायचं आहे। इथे यूजर लॉग इन जे आहे तर ते करायचं आहे। ठीक आहे, यावरती क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर जो काही असेल तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे तो देखील तुम्हाला टाईप करायचा आहे। ठीक आहे, तो टाईप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन OTP यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या फोनवरती एक OTP येणार आहे। तुमच्या फोनवरती काय होणार, एक OTP येईल, नोटिफिकेशन खाली घेऊन तुम्हाला तो OTP टाकायचा आहे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे। ग्रीन कलरमध्ये हिरव्या अक्षरामध्ये OTP सेंड सक्सेसफुली येईल। त्यानंतर OTP टाकायचा आहे आणि त्यानंतर परत नेक्स्टवर क्लिक केलं की तुम्हाला नेक्स्ट किंवा कंटिन्यू जे काही ऑप्शन येईल त्यावरती क्लिक केलं की तुम्हाला आणखी एकदा हिरव्या अक्षरांमध्ये आणि सक्सेसफुल असं येईल। त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आणि तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे शो होणार। तुमच्या परिवारात किती लोक आहेत, टोटल नंबर ऑफ फॅमिली 4 किंवा 5 जेवढे असतील। त्यानंतर हेड ऑफ फॅमिली म्हणजे परिवाराचे मुख्य कोण आहेत, त्यानंतर कोणाकोणाची नावं आहेत, त्यानंतर कोणत्या कोणत्या व्यक्तीची KYC बाकी आहे, तुम्ही लास्ट ते रेशन कार्ड ऑनलाईन कधी केलं आहे, तुमचं जवळचं रेशन दुकान काय आहे, तुमचा रेशन कार्ड नंबर काय आहे, त्यानंतर तुम्ही कुठल्या योजनेमध्ये येता म्हणजे किती किलो धान्य आणि काय तुम्हाला किती मिळतं। तर अशा सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं हे रेशन कार्ड ऑनलाईन स्वरूपाचं डाउनलोड करून तुम्ही
स्वतंत्र म्हणजे छोटंसं जे रेशन कार्ड असतं पॅन कार्डसारखं रेशन कार्ड तुम्ही आपल्या खिशामध्ये देखील ठेवू शकता. त्याची प्रिंट घेऊन तुम्ही नेट कॅफेवर किंवा कुठेतरी जाऊन त्याचा कार्ड देखील काढू शकणार आहात. तर जे तुमच्याकडे आता पासबुक स्वरूपाचं रेशन कार्ड आहे तर ते आता बंद होणार आहे आणि अशा प्रकारे डिजिटल रेशन कार्ड, स्मार्ट रेशन कार्ड तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रातील इतर लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.